दरम्यान आपण जर बघितलं तर बीडमधनं धनंजय मुंडेंचा पत्ता कट झालाय। धनंजय मुंडेंना यादीतनं वगळण्यात आलं आणि त्यामुळे धनंजय मुंडे यांच्यासाठी खरं तर हा मोठा धक्का मानला जातो। गेल्या वेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रीपद होतं आणि ते राष्ट्रवादीकडेच राहिलंय, मात्र धनंजय मुंडेंना डच्चू मिळालंय। बीडचं पालकमंत्रीपद आता अजित पवारांकडे आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन, सगळ्यांचं लक्ष होतं विशेषतः पालकमंत्रीपदाच्या या सगळ्या कार्यकाळात की बीडचं पालकमंत्रीपद कोणाकडे जातं आणि आता ते अजित पवारांकडे आलेलं आहे। काय सौरभ, आपण जर बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणात ज्या पद्धतीने आरोप होत होते आणि खास करून धनंजय मुंडे यांच्या पक्षातील आमदार प्रकाश सोळंके यांनी थेट धनंजय मुंडेंना टार्गेट केलं। महायुतीतील नेते असलेले सुरेश धस यांनी थेट आकाचा आका असं म्हणत सतत धनंजय मुंडेंना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। आता ह्या सगळ्या नेत्यांचं जो आहे तर वाल्मिक कराडांवर आरोप होत असले तरी राजकीय दृष्ट्या हे सगळे जो आरोप प्रत्यारोप होत होते याचा एकच उद्देश होता की धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये आणि त्यासाठीच हा सगळ्या राजकीय दृष्ट्या आरोप प्रत्यारोप आणि बीडमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून ज्या पद्धतीने राजकीय वातावरण ढवळून निघालेलं आहे ते या सगळ्या मागे एकच गोष्ट होती ती म्हणजे धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद मिळू नये। आणि या सगळ्या वातावरणात आता राज्यभरातील वेगवेगळ्या जिल्ह्यात ज्या पद्धतीने मोर्चे निघतात आणि त्या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आहे की धनंजय मुंडेंना पालकमंत्री करू नये, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यावा। त्यामुळे अशा वातावरणात सध्या तरी तात्पुरत्या पद्धतीने धनंजय मुंडेंना बाजू ठेवून या सगळ्या या ठिकाणी अजित पवारांना बीडचं पालकमंत्री करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा असावा, जेणेकरून पुढे भविष्यात हे सगळं वातावरण जर शांत झालं तर पुन्हा एकदा धनंजय मुंडेंना जे आहे तर पालकमंत्री देता येईल। त्यामुळे हे जे धनंजय मुंडेंना हे सगळं हत्या प्रकरण जे आहे तर ते भोवलेलं आहे असं म्हणता येईल। ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत होते आणि सध्या तरी जे राजकीय पडसाद आपल्याला उमटताना बघतात, फक्त बीडमध्येच नाही तर हा मुद्दा अधिवेशनात सुद्धा गाजला। त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकरणाला हाताळताना धनंजय मुंडेंना सध्या तरी बीडचं पालकमंत्री पदापासून दूर ठेवण्यात आलंय असं म्हणता येईल आणि त्यामुळेच आता धनंजय मुंडेंना डच्चू दिला गेला असं जे आहे तर एकंदरीत दिसतंय। त्यामुळे आता हे अनेक प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होत आहेत। अजित पवारांकडे पुणे बारामती सारखं क्षेत्र आहे, सोबत ते उपमुख्यमंत्री आहे, असं असताना ते बीडला किती न्याय देता येईल, त्यांना बीडला किती वेळ देता येईल हे देखील मुद्दा आहे। असंही असू शकतं की सगळ्या गोष्टी धनंजय मुंडे हातातील आणि पालकमंत्रीपद अजित पवारांकडे असेल, पण एकंदरीत जी चर्चा होती, जे आरोप प्रत्यारोप होते त्या सगळ्याचे पडसाद जे आहे तर हेच त्यामुळेच धनंजय मुंडेंना डावललं गेलं असावं असं यातून सगळं दिसतंय। त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण असेल, वाल्मिक कराडचं प्रकरण असेल, खंडणी प्रकरण असेल, या सगळ्या प्रकरणावरून गेल्या 2-3 महिन्यात जे काही राजकारण घडतंय, जे आरोप प्रत्यारोप होत आहेत, मोर्चे निघतायत, हे सगळं प्रकरण जे आहे तर आता धनंजय मुंडेंना भोवलं आहे असं म्हणता येईल आणि त्यामुळे त्यांना जे आहे तर पालकमंत्री पदापासून दूर राहावं लागलेलं आहे। सर, निश्चितच मोहसिन, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।